झालं, हे सगळे गणित झाली आहेत आपली. येस मॅम, एक शेवटला बाकी होतं. कोणतं? लास्ट वाला नाही मॅम, झालं होतं. बर, आता पुढे आपल्याला ना टॅक्सेशन आहे. म्हणजे टॅक्स आपण जो इन्कम टॅक्स आपण जो भरतो आपण, म्हणजे ज्यांचं पण उत्पन्न असेल, आता तुम्ही लहान मुलं नाही भरत, तर टॅक्स म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आधी होते, आता फक्त जीएसटी आणि इन्कम टॅक्स असे दोनच प्रकारचे टॅक्स राहिलेले आहेत. आता इथे काय दिलंय, लेविंग ऑफ टॅक्सेस और टॅक्सेशन म्हणजे काय, म्हणजे कर म्हणजे काय किंवा कर आकारणी म्हणजे काय. लेविंग म्हणजे आकारणी, कर आकारणी म्हणजे काय असतं. तर बघा, आपल्या देशामध्ये वेगवेगळे डेव्हलपमेंटसाठी म्हणजे या देशाच्या प्रगतीसाठी वेगवेगळे टास्क किंवा वेगवेगळे प्लॅन केले जातात. म्हणजे कुठे मेट्रो सुरू करण्याचं, किंवा कुठे ब्रिजेस बांधायचे आहेत, किंवा आणखी वेगळ्या वेगळ्या सोयी आणायच्या आहेत, है ना. 5G आणायचंय, आता तर 6G येणार आहे. तर असे जे वेगवेगळे प्लॅन्स कंट्रीला डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे आपल्या देशाची प्रगती दिसण्यासाठी सरकार जे आहे ते वेगवेगळे प्लॅन करत असतं, है ना. आता प्लॅन करताना त्या प्लॅन करण्यासाठी त्यांना लार्ज अमाऊंट ऑफ मनी लागतो, खूप मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो किंवा निधी लागतो, है ना. त्या स्कीम ज्या आहेत त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी, इम्प्लिमेंट म्हणजे काय, तर त्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, आता समजा सरकारने एखादी योजना आणली, आता जसं काय लाडकी बहीण योजना आहे. आता लाडकी बहीण योजना जर इम्प्लिमेंट करायची, इम्प्लिमेंट म्हणजे ती जर सत्यात उतरवायची असेल, नुसती योजना करून ती इम्प्लिमेंट पण झाली पाहिजे, म्हणजे ती प्रत्यक्षात पण आणली गेली पाहिजे. तर प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याच्यासाठी खूप पैसा लागणार आहे ना. मग तो खूप पैसा जो लागतो, अशा वेगवेगळ्या योजना सरकार राबवतो, आणि त्या सरकार राबवणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना सत्यात उतरवण्यासाठी किंवा त्या इम्प्लिमेंट होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी किंवा पैसा लागतो. आता हा पैसा सरकार कुठून आणतो, जे पण स्कीम, किंवा आता एखादा ब्रिज बांधायचा आहे, किंवा रस्त्याचं रुंदीकरण आहे, रस्त्याचं काम आहे, किंवा काहीही कोणत्याही प्रकारचा आपल्यासाठी ज्या सोयी केल्या जातात त्या सोयींसाठी लागणार, जर सरकारी दवाखाने आहेत, सरकारी शाळा आहेत, याच्यासाठी होणारा जो खर्च आहे तो सगळा खर्च कुठून काढतं सरकार. तुम्हाला माहित आहे का, सरकार तो जो पैसा उभा करतो तो कुठून करतो? काय जनतेकडून. हा, जनतेकडून अप्रत्यक्षरित्या तो पैसा गोळा केला जातो. की आता ब्रिजचं काम चालू आहे तर आम्हाला पैसे द्या, असं नाही. आपण जे उत्पन्न आपलं जे असतं, म्हणजे आपण आता समजा काही लोकांचं जे उत्पन्न आहे, कोण वर्षाला 9 लाख कमवतं किंवा 10 लाख कमवतं, कोण 5 लाखच कमवतं, तर त्या उत्पन्नावर आपल्याला काय भरावं लागतं माहितीये का, आयकर भरावा लागतो, इन्कम टॅक्स भरावा लागतो. मग असे इन्कम टॅक्स, आता समजा एखाद्याचं उत्पन्न 10 लाखाच्या वर आहे तर त्याला इन्कम टॅक्स जास्त असणार, म्हणजे त्याला आयकर भरावा लागणार, सरकारला द्यावा लागणार इन्कम टॅक्स. किंवा आणखी एक वेगळा प्रकार, आता जीएसटी जो आहे तो उत्पन्नावर नसतो, तर जीएसटी हा वस्तूवर लागणारा कर आहे. म्हणजे आपण एखादी वस्तू खरेदी केली, समजा मी फ्रीज खरेदी केला, टीव्ही खरेदी केली, मोबाईल खरेदी केला, किंवा साध्या आपण जर कंपास जरी खरेदी केली तरी त्याच्यावर आपल्याला जीएसटी भरावा लागतो, कळलं का. पण हा जो जीएसटी आहे हा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. इन्कम टॅक्स वेगळा आणि जीएसटी वेगळा. इन्कम टॅक्स हा इन्कमवर असतो, इन्कम म्हणजे आपलं जे वार्षिक उत्पन्न आहे, म्हणजे आपल्याकडे वर्षात किती पैसे येतात त्याच्यावर तुम्ही किती सरकारला टॅक्स देणार, आपल्या पैशातून काही पैसे सरकारला द्यावे लागतात. म्हणजे माझं समजा 10 लाख उत्पन्न असेल वर्षाचं, तर मी काही पैसे सरकारला मला द्यावेच लागतात, आणि त्यालाच आपण इन्कम टॅक्स असं म्हणतो.
आणि ते सरकारला आपण जे प्रत्येक जण जे पैसे देतो त्या पैशातून तो या सगळ्या ज्या योजना असतात सरकार त्या राबवतं. कळते का? जीएसटी हा वस्तूवर, तो पण टॅक्सच आहे एक प्रकारचा. पण आता सध्या आपल्याला यावर्षी इन्कम टॅक्स शिकायचा आहे, जीएसटी आपल्याला 10वीला शिकायचं आहे. कळते का? येस मॅम. नाही कळलं? कळलं टीचर. हा. तर आता युटिलिटी ऑफ टॅक्सेस म्हणजे कशासाठी हा कर बसवला जातो, उपयोजन काय आहे, म्हणजे कशासाठी टॅक्स बसवला जातो. मॅडम पहिलं आवाज तर नीट नाही येत आहे. आवाज नाही येत आहे? हो. हॅलो बरं, टीचर. बाकीच्यांना येतोय आवाज? टीचर हा चॅप्टर कोणता आहे? हा आपलाच आहे ना चॅप्टर, हा फायनान्शियल प्लॅनिंग आहे ना, अर्थनियोजन. मॅम अर्थनियोजन 6वा धडा मॅथ्स 1 मधला, 6वा मॅथ्स 1 मधला अर्थनियोजन मराठीमध्ये. फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट काहीतरी आहे, मॅनेजमेंट. तोच आहे ना, फायनान्शियल मॅनेजमेंटच आहे ना. आपण सगळं बघितलं होतं, हे बचत करायची, मग त्याच्यातून काही पैसे सेव्ह करायचे, मग ते इन्व्हेस्ट करायचे असतात, इन्व्हेस्टमेंट वगैरे आपण बघितलं होतं ना. धड्याचं नाव काय आहे? अर्थनियोजनच आहे ना. फायनान्शियल प्लॅनिंग आहे, मॅनेजमेंट नाही. माझ्यामध्ये 10वीचा धडा आहे तो फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. अरे आपण शिकलो नव्हतो का, बचत, गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग आणि प्रॉपर Yes, ठिकाणी ma'am. इन्व्हेस्टमेंट केली की त्याला पण फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतात. आता हे टॅक्सेस कशासाठी बसवले जातात, तर बेसिक अमेनिटीज ज्या आहेत, म्हणजे आपल्या बेसिक ज्या गरजा आहेत, जसं शाळा आहे, हॉस्पिटल आहे, किंवा इन्फ्रास्ट्रक्चर जर चांगलं करायचंय आपलं. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मेट्रोज आणायचे आहेत, रस्ते मोठे करायचे आहेत, ठीक आहे, रस्त्याचं रुंदीकरण, ब्रिज आहे, ट्रेनचं काय, रेल्वे कुठे नवीन चालू करायचे आहे, तर त्याच्यात त्याला ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये. त्यानंतर इम्प्लिमेंटिंग व्हेरियस वेलफेअर स्कीम, म्हणजे जनतेच्या जनहिताच्या ज्या योजना आहेत, जसं आता लाडकी बहीण योजना ही वेलफेअर स्कीम आहे, म्हणजे स्त्रिया ज्या आहेत त्यांच्या वेलफेअरसाठी ही ती स्कीम आहे. मग त्याच्यासाठी टॅक्सेस आपल्याकडून जे घेतले जातात तेच पैसे परत, म्हणजे आपल्याकडूनच घेणार, आपल्यालाच देणार, असं असतं. डेव्हलपमेंट आणि रिसर्चवर जो खर्च होतो, जसं आपण आता आपलं इस्रो आहे, इस्रो मधून वेगवेगळे आपण आपले जे सॅटेलाइट लॉन्च करतो, म्हणजे चंद्रयान 2 वगैरे आता आपण लॉन्च केलं मंगळावर एक, मग ते रिसर्च करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी तिथे सुद्धा पैसे लागतात. मग ते पण आपल्या टॅक्स मधून जो मिळतो पैसा तो तिथे लावतात. लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी, म्हणजे आपल्याकडे शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी. त्यानंतर नॅचरल डिझास्टर जर एखादा आलं, एखादी नैसर्गिक आपत्ती आली, तर तिथल्या लोकांना मदत करण्यासाठी. आणि आपला महत्वाचं म्हणजे डिफेन्स ऑफ द कंट्री अँड इट्स सिटीजन, डिफेन्स साठी हा फार महत्वाचा कर आपण जो भरतो त्याचा उपयोग इथे खास आणि इथे जास्त व्हायला पाहिजे असं वाटतं. की डिफेन्स म्हणजे काय? संरक्षण. बरोबर, संरक्षण व्यवस्था जी आपली आहे, म्हणजे जे आपले जे तिन्ही दल आहेत त्या दलांसाठी लागणारं जे सगळं आर्मर आहे, म्हणजे जे त्यांच्यासाठी हत्यारं लागतात, साहित्य लागतं, त्यांचा खर्च, त्याच्यावर खर्च होतो, तो पण आपण दिलेला टॅक्स थ्रूच दिला जातो. ठीक आहे. आता डायरेक्ट टॅक्सेस आपण जे भरतो ते इन्कम टॅक्स आहे, म्हणजे आपण डायरेक्टली आपणच भरतो, म्हणजे आता इन्कम टॅक्स आपणच भरतो डिरेक्टली.
सरकारला आपण देतो डायरेक्ट. पण काही इनडायरेक्ट टॅक्सेस पण आहेत, हे आपल्याला आता नाहीये. जसं जीएसटी वगैरे आहे, सर्व्हिस टॅक्स आहे. हे पूर्वी असे सगळे वेगवेगळे टॅक्स होते. आता या सगळ्यांना मिळून एकच टॅक्स बनलेला आहे, ज्याला आपण जीएसटी म्हणतो. हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे आपण डायरेक्टली सरकारला नाही देत. आधी आपण दुकानातून वस्तू घेतो, तो दुकानदाराला आपण तो जीएसटी देतो आणि दुकानदार सरकारला देतो. म्हणजे तो इनडायरेक्ट टॅक्स असतो. आपण सरकारला डायरेक्ट पे नाही करत. वस्तूच्या किमतीमध्ये तो ऍड असतो जीएसटी. तो आपण आधी दुकानवाल्याला देतो आणि दुकानदार कोणाला देतो? हा प्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष आपण भरतो आणि हा अप्रत्यक्ष आहे. नाही कळत का? प्रत्यक्ष कर आपण फॉर्म भरायचा असतो. आता समजा माझं मी कितीही माझा पगार असेल, माझा 10,000 पगार असू दे, 50,000 असू दे, 1,00,000 असू दे, मी एक फॉर्म भरणार. त्याला फॉर्म 16 म्हणतात. त्याच्यामध्ये आपल्या इन्कमची सगळी माहिती लिहायची आणि तो त्या साईटवर टाकायचा असतो. मग त्याप्रमाणे सगळं कॅल्क्युलेशन करून आपलं जे इन्कम असतं, आपलं जे वर्षभराचं उत्पन्न असतं, त्या उत्पन्नावर ते कॅल्क्युलेट करून आपल्याला तेवढा टॅक्स भरावा लागतो. काहींना भरावा पण नाही लागत. जर ती रेंज मध्ये आपलं इन्कम असेल, म्हणजे पहिले जे काही लाख रुपये आहेत त्याच्यावर आपल्याला अजिबात इन्कम टॅक्स नसतो. पण फॉर्म तर सगळ्यांनी भरायचा असतो कंपल्सरी. जे पण आपण एखाद्या कामाला वगैरे जात असो ऑफिसेस मध्ये, तर आपल्याला तो फॉर्म भरावा लागतो. काही लोक हे 0 इन्कम टॅक्स भरतात, पण फॉर्म तर सगळ्यांना भरावा लागतो. कळते का? यस मॅम. आता इन्कम टॅक्स, पण जो इन्कम टॅक्स राहतो तो कसा भरणा पडतो? काय काय? जो इन्कम टॅक्स राहतो तो कसा भरणा पडतो? तो डायरेक्टली आपण त्या सरकारला डायरेक्ट जातो. तो ते आपल्या पगारामधून ते लोक आपण आपलं अकाउंट डिटेल द्यायचे आणि मग जेवढा पण वर्षभराचा टॅक्स आहे तो पुढच्या वर्षी घेतला जातो. आता समजा एक फायनान्शियल इयर असतं, हे बघा, हे इकडे लक्ष द्या, हे कळलं पाहिजे. हे आपल्याला येतं खूप वेळा फिल इन द ब्लँक्स मध्ये, ट्रू ऑर फॉल्स मध्ये. आवाज येतोय कोणाचा तरी, त्यांनी म्यूट करा बघू. आता इथे काय आहे? अँड असेसी आहे, म्हणजे जो करदाता आहे, म्हणजे जो कर भरणार आहे त्याला असेसी म्हणतात. एनी पर्सन लायबल टू पे इन्कम टॅक्स अकॉर्डिंग टू द इन्कम टॅक्स रूल, म्हणजे इन्कम टॅक्स रूल प्रमाणे जो इन्कम टॅक्स पे करतो किंवा जो पे करण्यासाठी लायबल आहे, म्हणजे जो त्याच्या त्या नियमामध्ये बसतो याने कर भरावाच लागेल, तो असेसी आहे. म्हणजे जो कर देणार आहे, कर भरण्यासाठी कसं असतं माहिती आहे, सरकारचं एक हे असतो, लिमिट असतो. त्या लिमिट पर्यंत जर तुमचं इन्कम आहे तर तेवढ्या लिमिट पर्यंत जर इन्कम आहे तर तुम्हाला कर भरायचा नसतो. म्हणजे आता 5 लाखापर्यंतच, आता तर 12 लाखापर्यंतच झालंय की 12 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला अजिबात कर नाही द्यायचंय वर्षाचं उत्पन्न. त्याच्या पुढे जर आपलं उत्पन्न असेल तर मग आपल्याला टॅक्स भरावा लागतो. जी लोक या रूल मध्ये बसून टॅक्स भरण्यासाठी लायबल आहेत ते करदाते असतात. कळलं का? आता माझं इन्कम जर खूप कमी आहे, मी त्या 5 लाखाच्या त्या रेंज मध्ये माझं इन्कम 5 लाखापेक्षा कमी आहे, तर मी नाहीये एससीसी. म्हणजे मी फक्त फॉर्म भरणार, पण मी लायबल नाहीये पे करण्यासाठी इन्कम टॅक्स. मी इन्कम टॅक्स भरणार नाही कारण माझं इन्कम 5 लाखाच्या कमी आहे. कळते का? एक एक ते वेगवेगळे ना गट दिलेले आहेत. मग तुम्ही कोणत्या गटात बसता त्याच्यावरून तुम्ही किती टॅक्स भरणार हे ठरतं. प्रत्येक जण सारखा टॅक्स नाही भरत, तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असतं. आता कोण 10 लाख कमवतो वर्षाचं, कोण 20 लाख, कोण करोडो पण कमवतो. मग त्याप्रमाणे त्यांचे ते स्लॅब असतात, म्हणजे ते पायऱ्या असतात. मग एवढ्या एवढ्यापर्यंत एवढे पर्सेंट, एवढ्यापर्यंत एवढे पर्सेंट असं असतं. ते आपण पुढे बघणार आहोत.
असेसी कळलं. अँड असेसी म्हणजे कर जो भरणार आहे, इन्कम टॅक्स, आयकर जो भरणारा व्यक्ती आहे, इन्कम टॅक्स रूल प्रमाणे, नियमाप्रमाणे जो इन्कम टॅक्स भरण्यास पात्र आहे तो करदाता. कळलं? नाही कळलं? येस मॅम. येस मॅम कळाल. आता पुढे आहे फायनान्शियल इयर आहे. फायनान्शियल इयर म्हणजे आर्थिक वर्ष. आता कसं असतं माहितीये का, आर्थिक वर्ष असंच आहे ना, काय मराठीमध्ये काय आहे फायनान्शियल इयर म्हणजे आता मी इंग्लिश सेमी इंग्लिश वाल्यांसाठीच सांगते. फायनान्शियल इयर म्हणजे काय माहितीये का, आता समजा फायनान्शियल इयर जे आहे ना ते एप्रिल 1 पासून सुरू होत, 1 एप्रिल पासून सुरू होत. आता बघा हे जे वर्ष आहे ना हे 2026 आहे. तर 2026 आपलं जे वर्ष आहे ते जानेवारी सुरू होतं, पण जे आर्थिक वर्ष आहे ना ते एप्रिल पासून सुरू होतं, 1 एप्रिल पासून. म्हणजे बँकांचा, सरकारचा सगळा जो हिशोब आहे तो एप्रिल टू मार्च पर्यंतचा असतो. म्हणजे या वर्षाचं एप्रिल 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 हे फायनान्शियल इयर आहे. आता सध्या जे फायनान्शियल इयर चालू आहे ते कोणतं आहे माहितीये का, आताच जे फायनान्शियल सध्या अजून 1 एप्रिल आला नाही ना, 31 मार्च पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल 2025, 1 एप्रिल 2025. हा बोला. टीचर तुमची स्क्रीन शेअर नाहीये. दिसते मॅम स्क्रीन. दिसते. 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च, 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2026, म्हणजे आताच जे 31 मार्च आहे म्हणजे गेल्या वर्षीचा 2025चा 1 एप्रिलला हे फायनान्शियल इयर सुरू झालेलं आहे. ते आता संपणार कधी आहे, संपणार कधी आहे हे वर्ष, 31 मार्च 2026. हा, 31 मार्च 2026 ला संपणार आहे. मग टॅक्स जो असतो आपला इन्कम टॅक्स, तो या वर्षाचा जेवढा पण इन्कम टॅक्स आहे तो कॅल्क्युलेट केला जातो 31 मार्चच्या नंतर, म्हणजे 31 मार्च 2026 नंतर. कारण 31 मार्च पर्यंत ह्यांचं किती इन्कम आहे प्रत्येकाचं ते आधी टोटल केली जाते. 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2026 पर्यंत प्रत्येकाने किती उत्पन्न मिळवलेलं आहे ते आधी बघितलं जातं. आणि एकूण उत्पन्नावर कर कॅल्क्युलेट, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो, की म्हणजे या वर्षीचं 31 मार्च 2026 पर्यंतचं जे टोटल इन्कम टॅक्स आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं. उत्पन्न बघितलं जातं, त्याच्यावर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट जर केला जातो. आणि तो जो इन्कम टॅक्स आहे ना तो पुढच्या वर्षी, पुढचं वर्ष म्हणजे पुढचं इयर, म्हणजे 1 एप्रिल 2026 टू 31 मार्च 2020 किती, हा, या वर्षामध्ये मला भरायचं असतं. म्हणजे आता मी जे भरलं ना या वर्षी ते गेल्या वर्षीचं इन्कम टॅक्स होतं. म्हणजे या वर्षी मी या वर्षीचं इन्कम टॅक्स नाही भरत. हे जर फायनान्शियल इयर आहे ना तुमचं, हे जर फायनान्शियल इयर आहे ना, म्हणजे या वर्षाचं तुम्ही जे कॅल्क्युलेट इन्कम टॅक्स आहे ते भरलं जातं पुढच्या वर्षी. त्याला असेसमेंट इयर म्हणतात. म्हणजे हे जे पुढचं इयर आहे ना ते असेसमेंट इयर आहे. कळलं का? आता मी समजा तुम्हाला कळलं की नाही, फायनान्शियल इयर म्हणजे त्यावर तो इन्कम टॅक्सचा इयर असतो, की त्या वर्षीचं उत्पन्न एकूण काढून त्याच्यावर जो आपल्याला इन्कम टॅक्स भरायचा असतो तो पुढच्या वर्षी भरायचा असतो, तो असेसमेंट इयर.
आता पुढच्या वर्षीचा पण असतो, पण तो त्याच्या पुढच्या वर्षी भरायचा असतो. कळतंय का? नाही कळत. आता मी समजा तुम्हाला असं सांगितलं की फायनान्शियल इयर समजा, आता फक्त इयर सांगते, डेट नाही सांगत तुम्हाला. फायनान्शियल इयर समजा 97 to 98 असेल. 97 to 98 म्हणजे काय? 1 एप्रिल 97, 1997 माहित आहे ना, 1997. हे जर फायनान्शियल इयर असेल, एप्रिल 1997 to 31 मार्च 1998. हे लिहिताना एवढं मोठं नाही लिहित, नुसतं 1997 to 1998. हे जर फायनान्शियल इयर असेल तर असेसमेंट इयर काय असेल? असेसमेंट इयर काय असेल? असेसमेंट 1999 and 2000. नाही, 1998 to 1999. कारण हा वर्ष जो आहे तो 31 मार्चला संपणार 1998. 1 एप्रिल 1998 टू 31 मार्च 1999 हे तुमचं असेसमेंट इयर असणार. डोक्यात जातंय का नाही? हो मॅम. हे तुमचं असेसमेंट इयर. किंवा आता जर 2000चं बघायला गेलं तर समजा 2000, समजा फायनान्शियल इयर तुमचं 2003 2004 आहे. म्हणजे 1 एप्रिल 2003 टू 31 मार्च 2004 असं जर तुमचं फायनान्शियल इयर आहे तर असेसमेंट इयर काय असणार? 2004 2005. 2004 2004 2005. कळलं? हो. येस मॅम. किंवा उलटा पण प्रश्न विचारू शकतात तुम्हाला असं सांगणार की समजा असेसमेंट इयर जर 2012 टू 2013 आहे तर फायनान्शियल इयर काय आहे? 2011 2012. असेसमेंट. हा, व्हेरी गुड. 11 to 12. ठीक आहे. इथे त्या डेट्स येतात त्या फक्त लक्षात ठेवा. इथे 1 एप्रिल आणि 31 मार्च. 1 एप्रिल आणि ते 31 मार्च. ठीक आहे. मग हे दोन इयर लक्षात ठेवायचे. तर फायनान्शियल इयर काय आहे? द पिरियड ऑफ 1 year ड्युरिंग विच द टॅक्सेबल इन्कम हॅज बीन अर्न्ड. म्हणजे इन्कम अर्न म्हणजे जेवढं तुम्ही इन्कम कमवणार तो जो पिरियड आहे 1 वर्षाचा, ज्या वर्षामध्ये तुम्ही अर्न केलंय इन्कम, ते तुमचं फायनान्शियल इयर है ना. पण आपल्या कंट्रीमध्ये, इन अवर कंट्री ऍट प्रेझेंट, द फायनान्शियल इयर इज फ्रॉम 1 एप्रिल टू 31 मार्च. आपल्याकडे तरी आपल्या कंट्रीमध्ये जो फायनान्शियल इयर तो 1 एप्रिलला सुरू होतो आणि 31 मार्चला संपतो. ठीक आहे. असेसमेंट इयर म्हणजे द फायनान्शियल इयर इमिडिएटली फॉलोइंग अ पर्टिक्युलर फायनान्शियल इयर. एका फायनान्शियल इयर नंतर लगेच दुसरा जो फायनान्शियल इयर आहे तो असेसमेंट इयर आहे. म्हणजे आपल्या आत्ताच्या फायनान्शियल इयरच्या फॉलोइंग म्हणजे पुढे येणार लगेच पुढचं जे वर्ष आहे ते ते असेसमेंट इयर असतं. आणि जो टॅक्स पेएबल येतो, टॅक्स पेएबल म्हणजे जेवढा टॅक्स तुम्हाला भरायला येतो कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो टॅक्स पेएबल आहे फॉर द प्रिव्हियस म्हणजे आधीच्या फायनान्शियल इयर मधला जो टॅक्स पेएबल आहे तो करंट इयर मध्ये कॅल्क्युलेट केला जातो आणि तो असेसमेंट इयर म्हणून. म्हणजे आत्ताचं जे वर्ष आहे त्या वर्षी तुम्ही आधीच्या वर्षाचा प्रिव्हियस इयरचा टॅक्स भरणार आहे, म्हणून आत्ताच्या वर्षाला असेसमेंट इयर म्हणतात. कारण आधीच्या वर्षीचा तुम्ही टॅक्स आता भरणार.
कळलं? मग इथे फायनान्शियल इयर दिलाय 2016 to 2017, तर हा असेसमेंट इयर. कळलं का? आता इथे आपला एक पॅन कार्ड नंबर असतो बघा, पॅन नंबर, परमनंट अकाउंट नंबर, पॅन कार्ड असतं बघा आपलं, ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडूनच दिलं जातं. तुमचं नसतं, पण मोठ्या तुम्हाला तर पण आता हे आहे ना, तुमचं आधार कार्ड आहे, पण जे मोठी लोक जे असतात त्यांचं पॅन कार्ड पण असतं. मग ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून दिलं जातं. त्याच्यावर असं 10 डिजिटचा नंबर असतो, प्रत्येकाचा वेगळा असा युनिक नंबर असतो. युनिक म्हणजे एकाचा दुसऱ्याला सारखा नंबर नसणार, वेगळा वेगळा प्रत्येकाचा वेगळा वेगळा काहीतरी फरक असणार. ते तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी असतं आणि तो नंबर आपल्याला लागतो टॅक्स भरताना. कळलं? बघा, या धड्यामध्ये ना थोडी थेअरी आहे, थोडा थेअरटिकल अभ्यास आहे, ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की पुढे काय करायचंय, गणित कशी सोडवायची, त्याच्यासाठी हे माहित पाहिजे. कळलं? येस मॅम. हा, तर आता आपल्याला पुढे काय शिकायचंय, एक मिनिट. कम्प्युटेशन ऑफ इन्कम टॅक्स म्हणजे हा जो आयकर आहे तो कसा कम्प्यूट केला जातो, म्हणजे कसा कॅल्क्युलेट केला जातो. आता पहिलं तर कॅल्क्युलेट करण्यासाठी, इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आधी किती उत्पन्न आहे, इन्कम किती आहे ते आधी, कारण आता आपल्यासारखी आपण मिडल क्लास असल्यामुळे आपलं इन्कम फक्त आपल्या सॅलरी मधून येतं. म्हणजे आपले जे पगार असेल महिन्याचा, आपण जो काम करणार त्याच्यातून आपल्याला जी सॅलरी मिळणार ते आपलं जनरली आपलं इन्कम तेवढंच असतं. पण इतर जी लोक असतात मोठी, त्यांचं बरंच काय काय इन्व्हेस्टमेंट आहे, कुठे प्रॉपर्टी आहे, घरं आहेत, किंवा कुठला बिझनेस आहे, किंवा काहीतरी आणखी दुसरीकडे पण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, त्याच्यातून त्यांना इन्कम मिळतं. असं बरंच इन्कम मिळतं. मग आपली जी सॅलरी, बघा इन्कम जे आहे ना, आपल्याला फक्त सॅलरी मधूनच मिळतं, पण इतरांना सॅलरी मधून मिळणारे इन्कम किंवा इन्कम फ्रॉम हाऊस और प्रॉपर्टी, कोणाचं घर असेल त्याच्यातून रेंट मिळत असेल, भाडं मिळत असेल, है ना, ते पण इन्कम मध्ये पकडलं जातं. किंवा मी असा छोटा मोठा मी नोकरी पण करते, एखादा छोटासा बिझनेस पण चालवते, मग त्याच्यातून मिळणारं इन्कम, है ना, किंवा इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन म्हणजे एखादी भांडवल किंवा कुठे मी इन्व्हेस्ट केलेत पैसे ते, किंवा इतर सोर्सेस मधून मिळणारं इन्कम. अशा सगळ्या बाजूनी जे पण इन्कम येतं ते सगळं आधी मिळवलं जातं. एकूण तुमचं किती ग्रॉस टोटल इन्कम किती आहे ते आधी बघितलं जातं. कळलं? कारण किती इन्कम आहे त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स भरावा लागणार असतो. कळलं? कळतंय की नाही हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणून सांगते काय आहे ते. आधी सगळ्या सोर्सेस मधून, सगळ्या माध्यमातून, पगारातून येणारा इन्कम, पगारातून जो आपल्याला पगार जो मिळतो तो, किंवा एखादं आपलं काय घर आहे त्याचं भाडं मिळतं, किंवा आणखी माझी काय वेगळी बिझनेस आहे त्याच्यातून मला मिळतं इन्कम, असं सगळं इन्कम टोटल केलं जातं. ग्रॉस, एकूण ग्रॉस टोटल इन्कम आधी फाइंड आउट केलं जातं. सगळीकडून येणार, सगळ्या सोर्सेस मधून, सगळ्या माध्यमातून येणारं जे माझं इन्कम आहे ते आधी ऍड केलं जातं. ठीक आहे. आता ते इन्कम ऍड केल्यानंतर काही ना सरकारकडून आपल्याला काही गोष्टींवर ना डिडक्शन मिळतात. डिडक्शन म्हणजे काय, तर सवलत मिळते, करावर सवलत मिळते सरकारकडून. म्हणजे सरकार असं सांगतं की तुम्ही जर हे याच्यावर जर इन्व्हेस्ट केलेत ना, म्हणजे तुम्ही इथे पैसे भरलेत तर त्याच्यावर आम्ही टॅक्स नाही बसवणार. आता समजा बघा का, तुम्ही जर एखादी पॉलिसी काढत असाल, पॉलिसी असते ना, जीवन विमा पॉलिसी,
आपण इन्शुरन्स काढतो. इन्शुरन्स माहिती आहे? जीवन विमा पॉलिसीज असतात किंवा तुम्ही मेडिक्लेम असतात, म्हणजे आपण आजारपणासाठी पण आपण एक पॉलिसी काढतो. म्हणजे आपण कधी आजारी पडलो तर जो खर्च आहे तो ती कंपनी भरते ज्याचा आपण पॉलिसी काढलेली आहे. म्हणजे कधी कधी कसं खूप खर्च येतो ना, समजा एखादा मोठा आजार आला तर एवढे पैसे आपल्याला त्यावेळी नसतात, मग आपण दरवर्षी ना त्यांचं कंपनीचं एक असतं की 10,000 भरा दरवर्षीसाठी प्रत्येकाचे. म्हणजे आता आमच्या फॅमिलीमध्ये जसं 3 मेंबर्स असतील ते तिघांचे 30,000 भरा. तिघांचे 30,000 भरले की तिघांना जर काय झालं, म्हणजे काय की तिथे ऍडमिट व्हायची वेळ आली हॉस्पिटलमध्ये, तर तिकडचा जो खर्च असतो सगळा हॉस्पिटल मधला तो मला नाही द्यावा लागणार, कारण मी त्या कंपनीकडून तो मेडिक्लेम घेतलेला आहे. मग तो खर्च कोण करतं? ज्या कंपनीची मी ती पॉलिसी घेतली ना ती कंपनी करते. कळते का? नाही कळलं? काय मॅम? तर आता हे ना हे तुमच्या त्या इन्कम मधून, म्हणजे सरकार काय सांगतं, तुम्ही जर अशा पॉलिसीज काढत असाल तर ती जी अमाऊंट आहे ती तुमच्या इन्कम मधून मायनस होणार. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार. काय भरावा लागणार नाही. डिडक्शन आहेत ते. डिडक्शन म्हणजे तुमची ती डिडक्ट होतात. डिडक्ट म्हणजे वजा होतात, तेवढी अमाऊंट ना वजा होते. तुम्ही समजा एखादी पॉलिसी काढली किंवा NSC सर्टिफिकेट काढलं किंवा पोस्टामध्ये तुम्ही जर कुठली RD FD काढत असाल तर ती पण अमाऊंट डिडक्ट होते. काय होते? इन्कम मधून वजा केली जाते. बघा, ते मग तुम्हाला करमुक्त उत्पन्न आहे. म्हणजे उत्पन्न नाही म्हणता येणार, पण ती डिडक्शन म्हणतो आपण त्याला, की ते आपल्या इन्कम मधून वजा केले जातात, त्याच्यावर आपल्याला कोणताच कर बसवला जात नाही. ऐकताय? आता समजा मी उदाहरण देते तुम्हाला. इकडे बघा, आता मी स्क्रीनवर तुम्हाला सांगते. फॉर एक्झाम्पल, समजा माझं इन्कम, समजा वर्षाचं उत्पन्न समजा 5 लाख रुपये आहे. वार्षिक उत्पन्न म्हणजे टोटल आपलं जे इन्कम आहे, इयरली इन्कम आहे टोटल, ते समजा 5 लाख आहे. ठीक आहे. आता इन्कम, टोटल इन्कम जे अॅन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न, वर्षाचं उत्पन्न आहे 5 लाख रुपये. आता मी समजा काही पॉलिसी वगैरे काढते, समजा मेडिक्लेम आहे किंवा काय आहे, तर त्याचं जे माझं एकूण NSC मध्ये टाकते किंवा शेअर्स मध्ये गुंतवतो, शेअर्सवर पण तुम्हाला कोणताच टॅक्स नाही भरावा लागत. किंवा तुम्ही आता SIP वगैरे काढा, कुठेही तुम्ही इन्व्हेस्ट जर पैसे करताय तर समजा ते माझे इन्व्हेस्टमेंट समजा आहे कुठेतरी 50,000 रुपयाचं, म्हणजे मी इथे थोडे पैसे टाकते तिथे, तर असं तुम्ही करू शकता. काही लोक तर खूप इन्व्हेस्ट करतात की जेणेकरून ही जी अमाऊंट आहे या सगळ्यावर इन्कम टॅक्स नाही भरावा लागला पाहिजे, म्हणून जेवढं इन्कम कमी दाखवता येईल. मग कमी कसं दाखवता येईल, तर कुठे मी इन्व्हेस्ट इथे केला, इथं केलं, इथं केलं, तर ते आपल्या इन्कम मधून वजा होतात, डिडक्ट होतात, आणि मग उरलेली जी रक्कम आहे त्याच्यावर इन्कम टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. नाही कळलं? 50,000 जर मी इथे तिथे कुठे पॉलिसीमध्ये इथे तिथे टाकते तर ते माझे डिडक्ट होतात या उत्पन्नातून. 5 लाखातून 50,000 कमी होणार. नाही कळलं? 5 लाखातून 50,000 कमी झाल्यावर माझं जे पेएबल इन्कम आहे, म्हणजे ज्याच्यावर मी इन्कम टॅक्स भरणार आहे, ते इन्कम किती आलं, किती येणार? 5 लाख. नाही, आता 5 लाख नाही, आता ना, आता हे माझ्या उत्पन्नातून वजा होणार आहेत, ह्याला डिडक्शन म्हणतात. डिडक्शन याचा अर्थ डिडक्शन म्हणजे वजा होणं, म्हणजे जी वजावट असा मराठी शब्द आहे त्याला. वजावट म्हणजे जेवढे वजा होणार आहेत त्याला म्हणतो आपण. थांबा जरा, हे काय झालं?
लिहिताच येत नाही मला काय. एक मिनिट जरा. बघा तोपर्यंत आपण हे बघूया की अकॉर्डिंग टू द सेक्शन इथे काय दिलंय बघा पुस्तकामध्ये. अकॉर्डिंग टू द सेक्शन, अरे अकॉर्डिंग टू द सेक्शन ATC, ATD, ATG. आता हे सेक्शन्स आहेत म्हणजे इन्कम टॅक्स काही तरतुदी आहेत. याच्या अकॉर्डिंग इन्कम टॅक्स ऍक्ट सम डिडक्शन कॅन बी अवेल्ड फ्रॉम द टोटल अॅन्युअल इन्कम. टोटल अॅन्युअल इन्कम जे आहे त्याच्यातून काही डिडक्शन आहेत ते कमी केले जातात आणि जे पण उरतं डिडक्शन केल्यानंतर जे पण उरतं ते तुमचं टॅक्सेबल इन्कम असतं. म्हणजे त्याच्यावर तुमचा टॅक्स बसतो, त्यावर टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो. कळते का? नाही कळलं? कळलं? डिडक्शन कळलं? हा, तर ते टॅक्सेबल इन्कम जे आहे ते वेगळं आणि तुमचं एकूण उत्पन्न वेगळं. एकूण उत्पन्न म्हणजे सगळीकडून येणारं उत्पन्न. पण याच्यातून तुम्ही जर अशा चांगल्या ठिकाणी कुठे इन्व्हेस्ट करताय जे तुम्हाला सरकारने सवलती दिलेल्या आहेत की तिथे जर तुम्ही टाकले पैसे तर ते तुमच्या इन्कम मधून डिडक्ट होणार आणि मग उरलेल्या इन्कमवर तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार. उरलेलं जे उत्पन्न असतं त्याच्यावर तुम्हाला टॅक्स बसणार. ठीक आहे. जसं मी म्हंटल की मगाशी 5 लाख जर माझं इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंट माझी कुठे कुठे 50,000 आहे एकूण, तर माझं जे टॅक्सेबल इन्कम आहे म्हणजे करपात्र उत्पन्न ज्याच्यावर मला आता इन्कम टॅक्स भरावा लागणार आहे ते टॅक्सेबल इन्कम आता किती होणार? किती होणार सांगा? 45,000. 45,000 नाही, हे 5 लाख आहेत. 5 लाख मधून 50,000 वजा होणार. 4,50,000. हा, 4.5 लाख. 4,50,000. 4,00,000. 4.5 लाख. व्हेरी गुड. मग 4,50,000 वर मला आता टॅक्स भरावा लागेल. आता हे उरलेलं जे 4,50,000 आहेत ना त्याच्यावर आता टॅक्स कसा बसतो? आणि एक लक्षात ठेवायचं, हे जे डिडक्शन आहे ते डिडक्शन तुम्ही 5 लाख तुमचं उत्पन्न आहे म्हणून तुम्ही जर 5 लाख सगळीकडे इन्व्हेस्ट केले तर तसं चालत नाही. तुम्हाला सरकारकडून जी सवलत आहे ती फक्त मॅक्झिमम 1.5 लाखाची आहे. 1,50,000. 1,50,000च्या वरती तुम्ही जर इन्व्हेस्ट करत असाल तर ते अॅन्युअल इन्कम मध्ये तसेच राहणार. मॅक्झिमम डिडक्शन जे आहे, जास्तीत जास्त वजावट तुम्हाला किती मिळू शकते? किती वजा होऊ शकतात जास्तीत जास्त? 1,50,000. म्हणजे मी समजा म्हंटल की मी माझं 2 लाख समजा अॅन्युअल इन्कम आहे पण मी 5 लाख अॅन्युअल इन्कम आहे पण मी समजा सगळीकडे जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 2 लाखाची जर मी करत असेल, 2 लाखाची मी कुठे पोस्टात इथे तिथे सगळीकडे मी इन्व्हेस्ट केले. पण आता तुम्ही म्हणाल की टॅक्सेबल इन्कम मग 5 लाख वजा 2 लाख होणार का? म्हणजे 3 लाखावरच आपल्याला टॅक्स भरावा लागणार का मला? तर तसं इथे 2 लाख, इथे 20,000 लिहिलेत मी चुकून. 2 लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले तर 2 लाख पूर्ण वजावट मिळत नाही. जास्तीत जास्त वजावट किती मिळते आपल्याला सरकारकडून? 1,50,000ची. म्हणजे 1,50,000च तुम्ही वजा करू शकता या अॅन्युअल इन्कम मधून. तेवढीच तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इन्व्हेस्ट केली तरी सुद्धा वजा होताना 1,50,000च वजा होणार. कारण तेवढंच सरकार आपल्याला डिडक्शन देतं, त्याच्यावरती देत नाही. मग इथे जरी मी 2 लाख रुपये कुठे कुठे इन्व्हेस्ट केले तरी सुद्धा मला डिडक्शन किती रुपयावर मिळेल? किती रुपये डिडक्ट होऊ शकतात माझ्या अॅन्युअल इन्कम मधून? किती वजा होऊ शकतात?
20,000. नाही. बघा तुम्हाला कळलं नाही. कसं असतं माहितीये का, ही जी आपण 1,50,000. हा 1,50,000च तुम्ही वजा करू शकता. म्हणजे तुम्ही म्हणाल की मी माझं जर 10 लाख किंवा माझं 50 लाख जर वार्षिक उत्पन्न आहे समजा, 5 लाख नको 50 लाख, तर 50 लाख कमवणारा माणूस काय बोलेल, मी जर 50 लाख कमवतो तर मी 10 लाख, माझे 10 लाख मी कुठेतरी इन्व्हेस्ट करतो, म्हणजे मला कसं टॅक्स कमी बसेल, मला 40 लाखावर टॅक्स भरावा लागेल. तर तसं नसतं. 50 लाख कमवा, 1 कोटी कमवा किंवा 10 लाख कमवा, तुम्हाला वजावट किती मिळणार? 1,50,000. फक्त 1,50,000. मग तुम्ही किती पण इन्व्हेस्टमेंट करा ना, कुठे पण तुम्ही पोस्टात तुम्ही 10 लाख टाका ना, पण तुमची वजावट तर 1.5 लाखच मिळणार तुम्हाला. नाहीतर मग माणसं हुशार असतात, ते मग अख्खी अमाऊंट इन्व्हेस्ट करतील आणि बोलतील आम्ही तर सगळेच इन्व्हेस्ट केले, मग सरकारला टॅक्स कुठून मिळणार? बरोबर ना? माणसं हुशार असतात, आपण हुशार असतो. आपल्याला जर ते लिमिट दिलं नसतं ना 1,50,000चं, तर आपण किती मोठी अमाऊंट पण काय केली असती, टॅक्स वाचवण्यासाठी, म्हणजे आपल्याला टॅक्स कमी भरायला लागावा म्हणून आपण मॅक्झिमम अमाऊंट, जास्तीत जास्त रक्कम काय केली असती, इन्व्हेस्ट केली असती, कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट केला. कळलं का? Yes, ma'am. मॅक्झिमम जी लिमिट हो मॅम. आहे ते तुम्हाला 1,50,000च डिडक्शन साठी दिलेलं आहे. ठीक आहे. तर इथे सगळीकडे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स बसत नाही. ते दिले कुठे कुठे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यावर तुम्हाला कसं, जसं तुम्ही पीपीएफ काढता, पब्लिक प्रोव्हिडंट फंड आहे, हाऊसिंग लोन घेता, घरासाठी कर्ज घेतलं तर त्याच्यावर जे तुमचा हप्ता असतो तो सुद्धा तुमच्या याच्यातून कमी होतो. लाईफ इन्शुरन्स आहे, LIC पॉलिसीज असतात, त्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, अशा ठिकाणी जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स बसत नाही, डिडक्शन मिळतात. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे मगाशी जसं सांगितलं, मेडिक्लेम असतात, हेल्थसाठी आपण म्हणजे आजारपणासाठी जी तरतूद करून ठेवतो त्याच्यासाठी जे पैसे भरले जातात ते सुद्धा. ठीक आहे. तर ही जी वजावट आहे ही मॅक्झिमम 1.5 लाखाची आहे, इथे दिले. जनरली द मॅक्झिमम permissible deduction to various kinds of savings under section 80C is ₹1,50,000. मॅक्झिमम जे permissible डिडक्शन ते 1,50,000 आहे. कळलं? मग ते 1,50,000 मॅक्झिमम, मग तुम्ही 50,000 करा, 60,000 केली तर ती डिडक्ट होणार, पण तुम्ही 2 लाख केली तर कोणाला कळलं नाही? काय प्रश्न आहे का कोणाचा? काही कळलं नाही असं काय आहे का अजूनपर्यंत? कळलं का? मॅम 1 कोटीला किती टॅक्स बसल? ते तर आहे, आपल्याला पुढे कसं कॅल्क्युलेट करायचं ते आपल्याला आहे कॅल्क्युलेशन, ते सांगणार आहे मी नंतर. ते शिकायचं आपल्याला पुढच्या लेक्चरला. ते कसं, ते पण 1 कोटीवर सगळ्यावर एकाच टक्केवारी नसते, ते स्लॅब असतात. म्हणजे इथून इथपर्यंत एवढा टॅक्स 5%, इथून इथपर्यंत 10%, इथून इथपर्यंत, असं ते कॅल्क्युलेशन असतं. पूर्ण रकमेवर एकच सारखा टॅक्स नाही बसत, ते स्लॅब असतात. प्रत्येक स्लॅबला वेगळा टॅक्स भरावा लागतो. कळलं का? येस मॅम. ते कसं कॅल्क्युलेट करायचं? आणि मॅम पुढचे फर्स्ट ज्यांना चेंज होते ना, काय काय? आणि जेव्हा टॅक्स भरतो तर एज नुसार जी म्हणजे सुरुवातीची सूट असते ती पण चेंज होते ना. हा, सूट आणि एज नुसार ती वेगळी असते. प्रत्येक एजला ती जी सूट आहे, हा प्रत्येक आता तर बदललंय, पुस्तकात तुम्हाला खूप आधीच दिलंय. आता प्रत्येक वर्षी तो स्लॅब चेंज होत जातो, जी सवलत आहे ती बदलत जाते.
जसं आपलं आर्थिक बजेट येतं, फायनान्शियल बजेट दर आता होईल आता फेब्रुवारी मध्ये वगैरे ते असतं की पुढच्या वर्षी कसं कसं असणार आहे, इन्कम टॅक्स किती याच्यावर किती बसणार आहे, ते वर्ष सुरू व्हायच्या आधी. आता फायनान्शियल 1 एप्रिलला सुरू होणार ना, तर 1-2 महिना आधी आपलं बजेट येतं. त्या बजेटनुसार मग पुढच्या वर्षी आपल्याला तसं टॅक्स बसतो, पुढच्या वर्षी बसतो. या वर्षीचा जसं आदल्या वर्षीचं जे असेल त्याप्रमाणे या वर्षी आपल्याला भरावा लागतो. तो पुढच्या वर्षी भरणार आपण, पण पुढच्या वर्षी जो बसतो तो त्याच्या पुढच्या वर्षी भरावा लागतो. कळलं? तो कम्प्युट आता कसं कॅल्क्युलेट करायचा इन्कम टॅक्स आपण पुढच्या वेळेला शिकूया. ठीक आहे, आपली वेळ संपली. येस मॅम, थँक्यू. थँक्यू टीचर. बाय मॅम. बाय Bye. बाय मॅम. बाय.
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया बळ देनवे पंखासया बळ देनवे झेपावण्या आकाश दे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग टीचर. रोहन, आप हैं क्या इधर? Yes, ma'am. Yes, ma'am. गुड इव्हनिंग मॅम अँड सर. Good evening. गुड इव्हनिंग सर. सर. गुड इव्हनिंग सर. Should I start, ma'am? हाँ रोहन, start करिए आप. Okay. Just a sec. Is my screen visible to everybody? Yes sir. Yes sir. Okay. Before we start, I would like to ask कि किसी को हिंदी या इंग्लिश में कुछ ऐसे दिक्कत है, लाइक किसी को
हिंदी या वैसे किसी, मतलब आप लोग क्या प्रेफर करोगे, मैं हिंदी में एक्सप्लेन करूँ या इंग्लिश में कुछ? हिंदी। भैया हिंदी। बोल रहे थे। हिंदी कंबाइन में। कर। ओके ओके ठीक है। आई विल मोस्टली ट्राई टू स्पीक इन हिंदी, ठीक है, फिर बीच बीच में इंग्लिश में कंबाइन करके बताते रहूंगा। किसी को कुछ दिक्कत होगा तो मेरे को बीच में इंटरप्ट करके तुम लोग पूछ सकते हो, ठीक है? ठीक है सर। तो लाइक क्लास ज़्यादा देर का है नहीं, वी हैव 1 आवर समथिंग, तो हम लोग शुरू में कॉन्सेप्ट सीख लेते हैं, उसके बाद हम लोग कुछ क्वेश्चंस देखेंगे। तो पर्टिकुलरली आज हम लोग फ्रिक्शन के बारे में पढ़ने वाले हैं। अ, जैसे तुम लोग आगे क्लास 11-12 में जाओगे तो फ्रिक्शन इज लाइक अ वेरी इंपॉर्टेंट टॉपिक, जिससे बहुत अच्छे अच्छे क्वेश्चन बन सकते हैं, और उसका जो कोर होता है वो 8 9 यही सब में बिल्ड करते हैं। तो विदाउट वेस्टिंग टाइम हम लोग चलो आगे बढ़ते हैं। तो सबसे पहले अगर आप लोग को मेरी स्क्रीन दिख रही होगी तो लाइक हम लोग पढ़ने वाले हैं कि सरफेस और फ्रिक्शन का क्या रिलेशन होता है, रिलेशनशिप बिटवीन द इंक्रीज इन वेट ऑन द सरफेस एंड स्टैटिक फ्रिक्शन। तो यहाँ पे जैसे एक वीडियो भी है, पहले हम लोग वीडियो देख लेते हैं, उसके बाद मैं आपको थ्योरी एक्सप्लेन करूंगा। वेट से तुम लोग को ऑडियो जा रहा है ये वाला? नो सर। ओके No, वेट, sir. लेट मी सी। गुड इवनिंग सर। गुड इवनिंग, गुड इवनिंग। इज इट ऑडिबल नाउ? यस सर। ओके, पहले ये देख लेते हैं उसके बाद। सर वीडियो की आवाज नहीं आ रही। वीडियो की आवाज नहीं आ रही? ओके एक मिनट। नो। अच्छा ठीक है। अच्छा ओके, ऐसे फिर टाइम वेस्ट हो सकता है, आप लोग विजुअल्स ही देख लो, क्योंकि बेसिकली यहाँ पे मैंने ये कैप्शन ऑन कर चुके हैं। तो यहाँ पे आप क्या ये सब देख लो, फिर मैं एक्सप्लेन कर दूंगा आपको। सर आवाज नहीं आ रही है।
हाँ मुझे पता है आवाज नहीं आ रही, वो कुछ इश्यू हो रहा है मेरे सिस्टम के साथ। मैं वही बोल रहा हूँ कि तुम लोग अभी एक्सपेरिमेंट विजुअलाइज कर लो, उसके वो बाद में तुम्हें एक्सप्लेन कर दूंगा, ठीक है? ओके सर। ओके ओके, मैं कंटिन्यू कर रहा हूँ। ये एक इम्पॉर्टेंट चीज़ है। अगर तुम लोगों ने वीडियो पे ध्यान दिया होगा तो रुको, ये चीज़ यहाँ पे ऐसे रखते हैं और मैं अब तुम्हें एक बार थ्योरी का रीड आउट करा देता हूँ। मेरी आवाज़ आपको ऑडिबल है ना? यस सर। ओके ठीक है। तो Yes, sir. अभी तुम लोगों ने वीडियोस का विजुअल अगर देखा होगा तो वहाँ पे हम लोग कोशिश क्या करना चाहते हैं, हम लोग बेसिकली ये जानना चाहते हैं कि जो सरफेस का जो नेचर होता है और जो भी मेरा ऑब्जेक्ट है उसके बीच में रिलेशन क्या है। तो अगर तुम्हें फ्रिक्शन जैसे थोड़ा सा भी पता होगा तो मैं फ्रिक्शन बता देता हूँ क्या होता है। फ्रिक्शन एक काइंड ऑफ फोर्स है जिससे कारण जो ऑब्जेक्ट और सरफेस के बीच में लगता है, लाइक जिससे ऑब्जेक्ट के डायरेक्शन में जब मूव करते हैं तो उसके अपोजिट डायरेक्शन में फ्रिक्शन अप्लाई होता है। जैसे यहाँ पे मैं आप देख सकते हो, यहाँ पे देखो फ्रिक्शन का डेफिनेशन दिया हुआ है कि फ्रिक्शन इज द फोर्स, friction is the force exerted by the surface when the object moves across it. Force of friction opposite to the direction of the motion. तो ये बेसिकली ये चीज है। तो यहाँ पे इस एक्सपेरिमेंट से हम पता ये करना चाहते हैं कि लाइक फोर्स का लाइक फ्रिक्शन कब ज्यादा अप्लाई होता है कब कम अप्लाई होता है। तो ये नेचर ऑफ सरफेस पे डिपेंड करता है। यहाँ पे जैसे लिखा हुआ है कि एज रफनेस ऑफ सरफेस इंक्रीजेस द नंबर ऑफ इरेगुलरिटी इंक्रीजेस और फोर्स ऑफ द फ्रिक्शन इंक्रीजेस। जैसे आप ये इमेजिन करो कि अगर आपका टेबल पे आपने एक बुक रखा, आप उसको ऐसे बुक को ऐसे यहाँ एक पोजीशन से दूसरे पोजीशन पे लेके जा रहे हो। मान लो आपका टेबल बहुत स्मूथ है, जो प्लाईवुड के टेबल होते हैं, जो वुडन टेबल होते हैं वो जनरली बहुत स्मूथ होते हैं, तो आप ऐसे आराम से ऐसे वो स्लाइड कर जाते हैं। बट मान लो आपका टेबल या फिर जो सरफेस है ना वो कंक्रीट का बना हुआ है, कंक्रीट मतलब सीमेंट का बना हुआ है। तो सीमेंट में वो छोटे छोटे मतलब ऐसे पत्थर टाइप का वो स्ट्रक्चर होता है, तो वो मतलब बहुत रुखड़ा होता है। तो मान लो आप बुक को यहाँ से यहाँ लेके जाना है तो आपको वो फील होगा कि ये मुश्किल हो रहा है, उसमें मतलब जो नुकीले नुकीले चीजें वो बुक को रोक रहे हैं। तो यहाँ पे बेसिकली वही पता चल रहा है, जितना ज्यादा रुखड़ापन रहेगा सरफेस में, जितना ज्यादा रफनेस रहेगा सरफेस में, उतना ज्यादा फ्रिक्शन फोर्स आपका बढ़ जाता है। और जितना ज्यादा फ्रिक्शन फोर्स बढ़ेगा उतना ज्यादा आपका एक पॉइंट से दूसरे पॉइंट जाने में आपको दिक्कत होगी। तो जैसे वीडियो में भी वही बताना चाहता था अपने सेटअप के हिसाब से। हम लोग के पास यहाँ पे सिमुलेटर भी है, तो हम लोग उसको देख सकते हैं। अब यहाँ पे एक बार मैं देखता हूँ कि ट्राई करके वर्क करता है कि नहीं। तो यहाँ पे आपको जो एक्सपेरिमेंट करने के लिए आपको तीन चीजें चाहिए थी, एक वुडन ब्लॉक जो यहाँ पे है, एक रबर बैंड और एक वेट्स। तो वो पहले वुडन ब्लॉक को रबर बैंड से अटैच कर दिया था, यहाँ पे मेरा अटैच हो चुका है। हाँ वेदिका, हम लोग अभी फिजिक्स पढ़ रहे हैं, हम लोग अभी फ्रिक्शन कर रहे हैं।
लाइक यहाँ पे ऊपर टॉपिक लिखा हुआ है रिलेशनशिप बिटवीन द इंक्रीज इन वेट ऑन द सरफेस एंड स्टैटिक फ्रिक्शन। तो कंटिन्यू करें। तो ओके हम लोग यहाँ पे अब वुडन ब्लॉक के आगे हम लोग रबर बैंड लगा दिए। अब इसके बाद एक मिनट ये ना स्ट्रेच करके देखते हैं। लाइक अभी मैंने इसके ऊपर कुछ भी वेट्स नहीं रखे हैं, सिर्फ एक वुडन ब्लॉक है। तो जब इसे स्ट्रेच करके देखा तो हमें क्या पता चला कि जो रबर बैंड है ये 2.25 सेंटीमीटर आपका स्ट्रेच हुआ। अब ये सिर्फ वुडन ब्लॉक है, इसके ऊपर कुछ नहीं है। अब आगे देखते हैं। मान लो मैंने इसके ऊपर एक वेट रखा, अब ये थोड़ा भारी हो गया, ठीक है। अब जब भारी हो गया तो अब देखते हैं स्ट्रेच करके। आपको अभी क्या यहाँ पे नोटिस करना है कि पहले मेरा 2.25 था, अब यहाँ पे 6.5 हो गया है। तो ये मैं रबर बैंड को ज्यादा स्ट्रेच कर पा रहा हूँ। और देखो ये तो कॉमन सी चीज हो गई, जैसे जितना भारी आपका ऑब्जेक्ट होता है उतना ज्यादा आपको फोर्स लगा कि, तो ये चीजें आपको तो ये तो कॉमन सेंस है, बट लाइक फॉर्मूला वाइज हम लोग इसको समझ सकते हैं कि जो नॉर्मल फोर्स होता है और जो फ्रिक्शन होता है, नॉर्मल फोर्स सबको पता है क्या होता है। मैं आप लोग से पूछ रहा हूँ, आप लोग को पता है नॉर्मल फोर्स क्या होता है? मेरी आवाज ऑडिबल है? यस सर। तो आप लोग को पता है कि Yes, नॉर्मल sir. फोर्स क्या होता है? ओके ठीक है। तो बेसिकली यहाँ पे फिजिक्स के हिसाब से जब फॉर्मूलाज के हिसाब से देखते हैं तो नॉर्मल फोर्स और जो मास ऑफ द ऑब्जेक्ट है वो दोनों प्रोपोर्शनल होता है। लाइक अगर मैं यहाँ पे लिख के देखता हूँ, एक मिनट, नहीं पाता हूँ। ओके ठीक है। तो वही मैं बोल रहा था कि नॉर्मल फोर्स और वेट आपका डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है। यानी कि अगर आप नॉर्मल फोर्स मतलब आपका वेट अगर बढ़ रहा है तो आपका नॉर्मल फोर्स बढ़ता है, और जो नॉर्मल फोर्स है वो फ्रिक्शन के डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है। तो लाइक आप किसी भी तीनों में से कुछ भी बढ़ाओगे तो सारा चीज बढ़ जाती है। तो जैसे इसका मतलब जैसे ही आप अपना बॉडी का वेट बढ़ाओगे ना, आपका फ्रिक्शन फोर्स भी बढ़ जाएगा। तो जैसे और अगर फ्रिक्शन बढ़ गया तो वो खींचने में उतना मुश्किल होगा। तो जैसे मैंने यहाँ पे मान लो एक और वेट मैंने रखने की कोशिश की और इसको यहाँ पे स्ट्रेच किया, तो पहले 6.5 था, अब ये 7 चला गया, 7.75 सेंटीमीटर। तो बेसिकली ऐसे सोचना क्या है कि लाइक आप जितना ज्यादा वेट बढ़ाओगे उतना ज्यादा फ्रिक्शन बढ़ेगा और उतना ज्यादा आपका ये आप स्ट्रेच होगा, मतलब ठीक है। ये Yes. चीज यहाँ पे भी लिखी हुई है कि हाँ देखो, द फोर्स रिक्वायर्ड टू मूव book alone is lesser than the force required to move book in a when you put some weights on the book. As weight on the book increases, the force of friction increases. ये चीज यहाँ पे लिखी हुई कि जैसे जैसे बुक का वेट बढ़ेगा वैसे वैसे फ्रिक्शन फोर्स बढ़ेगी और उतना मुश्किल होगा उसको खींचना। तो अभी तक का ये कंक्लूजन हम लोग का रहा है कि जितना ज्यादा वेट बढ़ेगा उतना ज्यादा फ्रिक्शन फोर्स बढ़ेगा और उतना ज्यादा चीजें खींचने में मुश्किल होगी। ये पहली चीज है। और दूसरी चीज ये है कि जितना ज्यादा रफनेस रहेगी ना, मतलब जितना ज्यादा रुखड़ा रहेगा सरफेस उतना ज्यादा मुश्किल होगा आपको खींचने के लिए। तो इससे ना हम लोग को ये पता चलता है कि लाइक फ्रिक्शन जो होती है वो दो चीजों पे डिपेंड करती है, एक रफनेस और एक उसका मास। ठीक है, ये दो चीजों पे फ्रिक्शन डिपेंड करती है। ये तो प्रोसीजर आपने वीडियो में ऐसे देखा होगा, ठीक है। और ये ठीक है, अब मैंने ना वहाँ पे वीडियो में 3 पॉइंट, ये वाली चीज देखो, यही चीजें मैंने बताई कि when we increase weight on wooden block, length of stretched rubber band increases। कि जितना ज्यादा वेट बढ़ा उतना ज्यादा फ्रिक्शन फोर्स बढ़ा और उतना ज्यादा वो रबर बैंड में स्ट्रेच हो पाए, क्योंकि उतना आपको ज्यादा फोर्स लगाना पड़ रहा है खींचने के लिए ऑब्जेक्ट को। फिर यहाँ पे क्या है, वी वांट टू अप्लाई मोर फोर्स टू पुल द वुडन ब्लॉक इफ वेट्स आर एडेड ऑन इट। वही चीज है कि आपको ज्यादा फोर्स लगानी पड़ी क्योंकि आपकी ऑब्जेक्ट बहुत भारी थी।
और ये वाली चीज जो है ये थोड़ा मैथमेटिकल चीज है कि द ग्राफ बिटवीन वेट एडेड ऑन द ब्लॉक इज ऑफ लेंथ इज स्ट्रेस बैंड इज लीनियर। यहाँ पे क्या बोला जा रहा है कि फोर्स का फॉर्मूला क्या होता है, F बराबर एम ए, ठीक है। उसी से फिर आगे डिराइव होता है नॉर्मल का, जो नॉर्मल फोर्स होता है वो जो ना मतलब जो वेट होता है लाइक F बराबर एम जी, ये वैसे मतलब जो डायरेक्टली रिलेटेड होता है फ्रिक्शन से। तो ये सब तो ठीक है, बट उससे ये पता चलता है ये वाली ऑब्जर्वेशन कि जो लेंथ ऑफ द स्ट्रेच रबर बैंड है ना, मतलब जैसे आपने देखा था कि 5.25 था, फिर 6.5 हुआ, फिर 7.75 हुआ, वो मास का ना डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है। ये वाली चीज आप याद भी रख सकते हो, ज़्यादा मुश्किल नहीं है, ठीक है। तो अभी तक हम लोगों ने 3 चीज इससे निकाली है कि लाइक जो मेरा जितना ज़्यादा मास होगा उतना ज़्यादा आपका फ्रिक्शन फोर्स होगा और उतना ज़्यादा आपको फोर्स लगा के उसको खींचना पड़ेगा ऑब्जेक्ट को। नंबर 2, जितना ज़्यादा मेरा रफनेस होगा उतना ज़्यादा आपका फ्रिक्शन फोर्स होगा और वही उतनी ज़्यादा आपको फोर्स लगानी पड़ेगी उस ऑब्जेक्ट को खींचने के लिए। और नंबर 2 ये वाली चीज़ कि जो डिस्टेंस है जिसको आप मतलब रबर बैंड से अभी उसे मेजर कर रहे हैं वो ना मास के डायरेक्टली प्रोपोर्शनल है, दैट इज कि उसका ग्राफ कभी भी बनाओगे ना तो वो लीनियर बनेगा, y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी जैसा। तो ये वाली चीज हो गई। अब सिमिलरली ना इसका एक और फंक्शन था आगे, फ्रिक्शन जब आगे कंटिन्यू करते हैं तो इसमें क्या था ना लाइक अभी जो हम लोग सीख रहे थे इसमें मेरा ऑब्जेक्ट ना मतलब रुका हुआ था और हम लोग ये देख रहे थे कि मतलब उसके रुके हुए पे मतलब उस पर कितने फ्रिक्शन लग रहे हैं। मैंने ऑब्जेक्ट को ऐसे मतलब मैंने यहाँ पे क्या किया, सिमुलेटर में मैंने बस ये देखा कि लाइक ऑब्जेक्ट कहाँ पे है और मैं स्ट्रेच कितना कर पा रहा हूँ, यानी ऑब्जेक्ट अभी तक मूव नहीं कर रहा था। व्हाट इफ अगर मेरा ऑब्जेक्ट मूव करने लगा तो उसके बाद फ्रिक्शन कैसे लगेगा, तो ये चीजें। और बाय द वे जैसे मेरा जैसे फ्रिक्शन यहाँ पे 2 तरीके की यहाँ पे मेरे को पढ़ेंगे। एक स्टैटिक फ्रिक्शन, स्टैटिक फ्रिक्शन का मतलब ही वही होता है जब मेरा ऑब्जेक्ट रुका हुआ रहता है उस पर फ्रिक्शन कितनी लगती है। और ये जो मेरा सेकंड टॉपिक है लिमिटिंग फ्रिक्शन, लिमिटिंग फ्रिक्शन वो फ्रिक्शन होता है कि मेरा जब ऑब्जेक्ट मूव करना स्टार्ट कर दिया, लाइक आप किसी एक चीज को कंटिन्यूअसली खींच रहे हो, आप मतलब फोर्स बढ़ते जाएगी, आप जितना खींचते रहोगे तो एक पर्टिकुलर टाइम आएगा जब वो आप उतनी फोर्स लगाओगे और वो ऑब्जेक्ट मूव करना स्टार्ट कर देगा। तो वो जो जिस टाइम पे ऑब्जेक्ट जस्ट मूव करना स्टार्ट करता है उस टाइम पे जो फ्रिक्शन लगती है उसको लिमिटिंग फ्रिक्शन बोलता है, ठीक है। तो यहाँ पे भी हम लोग को वही पढ़ना है कि टू स्टडी द वेरिएशन इन लिमिटिंग फ्रिक्शन विथ मास एंड द नेचर ऑफ सरफेस इन कंटेंट। आधी चीज तो यहाँ पे भी वही है कि सरफेस ऑफ पे डिपेंडेंट कैसी होती है, तो यहाँ पे वही चीज है कि जो रफनेस होती है उस पर डिपेंड करती है। और ये वाली चीज कि फ्रिक्शन इज द फोर्स दैट अपोजेस रिलेटिव मोशन बिटवीन सिस्टम ऑफ कांटेक्ट, ठीक है। ये वही चीज मैंने बताई थी कि फ्रिक्शन जो होता है ना वो मोशन, मान लो आपका ऑब्जेक्ट इधर जा रहा है राइट में तो फ्रिक्शन पीछे लगती रहती है, मतलब सरफेस पे पीछे लग रही है। आप आगे से खींच रहे हो, मान लो आप यहाँ से खींच रहे हो, ठीक है, और फ्रिक्शन ऐसे पीछे का लगता रहेगा जो मेरा थंब का डायरेक्शन है। तो ये सब ठीक है, ये सब डेफिनेशंस आप लोग को पता होगी शायद। यहाँ पे जैसे देखो टाइप ऑफ फ्रिक्शन हो गया, ये वाली चीज आप ऐसे समझ सकते हो। स्टैटिक फ्रिक्शन, स्टैटिक मतलब रुका हुआ, जब आपका ऑब्जेक्ट रुका हुआ होता है तो वो स्टैटिक फ्रिक्शन होता है। फिर काइनेटिक फ्रिक्शन, काइनेटिक फ्रिक्शन तब लगता है जब आपका ऑब्जेक्ट मूव करते रहता है। और लिमिटिंग फ्रिक्शन ये दोनों के बीच का है, स्टैटिक और काइनेटिक के बीच का जो फेज होता है जब ऑब्जेक्ट जस्ट मूव करना स्टार्ट करता है तो लाइक लिमिटिंग फ्रिक्शन लगता है कि व्हाट इज द फाइनल लिमिट ऑफ द फ्रिक्शन, व्हाट इज द मैक्सिमम अमाउंट ऑफ फ्रिक्शन जो लग सकती है। तो मैंने अभी स्टैटिक फ्रिक्शन हम लोगों ने पढ़ लिया। स्टैटिक फ्रिक्शन वो पढ़ा कि लाइक मतलब कितनी मतलब मेरा ऑब्जेक्ट रुका हुआ है उस पर कितनी फ्रिक्शन लग रही है, ठीक है। और बाय द वे यहाँ पे जो मैंने ऐसे दिखाया था ना कि लाइक वो कितना सेंटीमीटर तक वो एक्सपैंड हो रहा है, तो लाइक मैंने आगे से जितना मैं फोर्स लगा रहा हूँ और जितना मैक्सिमम वो स्ट्रेच कर रहा है ना, जितना फोर्स लगाने पे वही वैल्यू है फ्रिक्शन की भी। क्योंकि आप लोग रियलाइज करो कि जितना मैक्सिमम मैंने फोर्स लगाया अब उसके बाद से वो ऑब्जेक्ट ना मूव करना स्टार्ट कर देगा। तो मैंने जितना ऐसे फोर्स लगाया
अब फिर उसके बाद जैसे वो मूव करने लगे, यानी उतनी फ्रिक्शन से ज्यादा फोर्स लगा दिया मैंने। जो चीज उसको रोक रही थी, जितनी फोर्स, मान लो 10 न्यूटन फोर्स से फ्रिक्शन लग रहा था, और मैंने यहाँ पे 11 न्यूटन फोर्स लगा दिया, तो उसके बाद वो फ्रिक्शन से ज्यादा हो गई, वो मूव करना स्टार्ट कर देगा। ठीक है, तो वही चीज यहाँ पे है। अब इस यहाँ पे भी ना एक छोटा सा एक्सपेरिमेंट है, मैं चाहता हूँ कि आप लोग पहले वो एक्सपेरिमेंट देख लो। यहाँ पे एक एनिमेशन है, 2-3 मिनट का वीडियो है, आप इसको एक बार देख लो। अगेन कुछ तो यहाँ पे इशू हो रहा है, मैं कोशिश करता हूँ इसको ठीक करने का। ओके ठीक है। अभी वही सेम इशू हो रहा है। एक तो क्या सब लोग सुन रहे हैं? किसी को कुछ डाउट है क्या? मैं अभी बीच में रुका हुआ हूँ, किसी को डाउट है या किसी को कुछ ऐसे समझ में नहीं आ रहा कि भैया क्या बता रहे हैं, सर क्या बता रहे हैं? आ रहा है सर। पक्का आ रहा है सबको? मुझे 3 हाँ चाहिए, तब मैं आगे बढ़ूंगा। यस सर। यस सर। ओके ओके फाइन, चलो ठीक है। हम्म ये वीडियो पर देख लो। हाँ वेदिका, अभी तुम वीडियो ऐसे देख लो, उसके बाद मैं हिंदी में एक्सप्लेन कर दूंगा।
नहीं है सर। आई गेस तुम लोग को समझ में आ रहा होगा हम लोग क्या करने की कोशिश कर रहे थे। वीडियो थोड़ा लंबा है तो मैं अभी स्ट्रेट कंक्लूजन पे जा रहा हूँ। ठीक है, हम लोग डेटा यहाँ पे नोट कर रहे थे। देखो, ये चीज तुम लोग को भी वैसे पता चल रही होगी कि जो ग्लास वाली चीज होती है, ग्लास हमारा बहुत ज्यादा स्मूथ होता है। ठीक है, ये सबको पता है। ग्लास और वुड में ज्यादा स्मूथ कौन सा है? तुम लोग बताओ। ग्लास और जो वुड होता है, लकड़ी होती है, उसमें से ज्यादा ऐसे स्मूथ, ज्यादा चिकना क्या होता है? मेरी आवाज जा रही है तुमको? ग्लास होता है, ये तो सबको पता है। तो तुम लोग ऐसे समझ सकते हो ना कि ग्लास पे अगर कोई चीज को ऐसे मेरे को स्लाइड करानी है, या फिर एक वुड की चीज है जिसको मेरे को स्लाइड करानी है, तो किस पे ज्यादा आसानी से स्लाइड होगा? ग्लास पे। ओके, गुड। तो इसका रीजन क्या होता है, यहाँ पे देखो लिखा हुआ है कि जो फ्रिक्शन होती है वो वुडन वाले ब्लॉक पे ज्यादा होती है ग्लास वाले के कंपैरिजन में। ठीक है, अब ऐसा क्यों होता है? याद करो, मैंने अभी थोड़ी देर पहले बताया था कि फ्रिक्शन ज्यादा इसलिए होता है क्योंकि जो इरेगुलरिटीज होती है या फिर जो रुखड़ापन होता है, वो जितना ज्यादा होगा उतना खींचना मुश्किल होगा। अब ये कॉमन सेंस वाली चीज है कि आपका अगर वुड बहुत ज्यादा आपका रुखड़ा हुआ है, तो उस पर अगर आपका कोई ऑब्जेक्ट ऐसे रखा हुआ है, तो उसको उतनी ज्यादा दिक्कत होगी यहाँ से, हर थोड़ी देर पे थोड़ा थोड़ा कीला टाइप की उठे हुए रहेंगी, तो वो ब्लॉक को रुकते रहेगा। तो इसलिए वही होता है कि जो सरफेस जितना स्मूथ होता है उस पर फ्रिक्शन उतनी कम लगती है और उसको खींचना उतना आसान होता है। यही चीज यहाँ पे बता रहा है। कंक्लूजन लिखते हैं। ओके, ये वाली चीज। हम्म ठीक है, तो यहाँ पे वही बोलना चाहता था कि जो सरफेस होता है ना, सरफेस पे डिपेंड करता है और मेरा मास पे डिपेंड करता है। अब देखो, मास वाली चीज मैंने बताया था कि शुरू में ही मैंने फ्रिक्शन पे तीन चीजें बताई थी। एक चीज कि फ्रिक्शन जो होता है ना वो मास पे डिपेंड करता है। ठीक है, तुम्हारा मास जितना ज्यादा होगा उतनी ज्यादा तुम्हारे में फ्रिक्शन लगेगी। क्योंकि देखो, अब कोई भारी चीज है, मान लो एक बहुत बड़ा पत्थर मैंने एक टेबल के ऊपर रख दिया और मैंने बोला उसको तुम खींचो, और मैंने क्या रख दिया, एक सुबह फिर मतलब एक पत्थर रखा और फिर मैंने रुई रख दी बगल में, रुई या फिर कोई ऐसे बोरी, हल्की रुई की बोरी रख दी, और मैंने बोला कि तुम खींचो। तो तुम कौन सा आसानी से खींच पाओगे? तुम वो पत्थर आसानी से खींच पाओगे या फिर मैंने जो रुई रखी थी, कॉटन रखा था, वो तुम अच्छे से खींच पाओगे? बताओ तुम लोग। कॉटन। कॉटन। कॉटन, ऑब्वियसली कॉटन, क्योंकि वो ज्यादा हल्का है। ठीक है, ये चीज ठीक है। अब मान लो अब मैंने वही चीज किया, अब मैंने कॉटन ही रखा है सर। ठीक है, मैंने दो टेबल रखा, एक टेबल ग्लास का है तो पूरा स्मूथ है एकदम, उस पर मैंने कॉटन रखा, और एक जो है वैसे वुडन रखा है जिसपे बहुत ज्यादा रुखड़ापन है। अब मैंने फिर से बोला कि तुम लोग खींचो, तो वो कौन सा ज्यादा आसानी से खींच पाओगे? जो ग्लास एकदम जो स्मूथ है, एकदम चिकना है, या फिर जो मैंने टेबल ऐसे वुड का रखा था जिसपे ऐसे रुखड़ापन है, रफ है? कौन सा खींचने में आसान होगा, ग्लास या फिर वो रुखड़ा वाला टेबल? तुम लोग समझ में आ रहा है मैं क्या पूछना चाहता हूँ? सर एक बार फिर पूछिए ना। हाँ, मैं पूछ रहा हूँ। देखो, मैंने क्या किया, मैंने एक, मान लो एक डब्बा लिया, मैंने दो टेबल है मेरे पास। ठीक है, एक ग्लास का टेबल है, ठीक है, जो पूरा चिकना है, और एक जो दूसरा टेबल है उस पे ऐसे रुखड़ापन है, मतलब टेबल ना ऐसे बीच बीच से थोड़ा थोड़ा ऐसे रुखड़ा हुआ है, खोदा हुआ है ऐसे बीच से। मैंने दोनों पे सेम डब्बा रख दिया। अब मैंने तुम लोग से बोला कि दोनों टेबल पे जो डब्बा है ना वो खींचो, तो कौन सा खींचने में आसान होगा? ग्लास वाला। ग्लास वाला। ग्लास ग्लास वाला। ठीक है, तो यहाँ से ग्लास देखो, वाले अब मैंने टेबल वाला। यहाँ से क्या पता चल रहा है कि ग्लास वाला होगा। तो यहाँ पे पता चलता है कि जितनी तुम्हारा स्मूथ सरफेस होगा उतना फ्रिक्शन तुम्हारा कम लगेगा। अब ठीक है, अब तुम लोग को ये चीज समझ में आ रही होगी कि जो हम लोग को खींचने से जो चीज हम लोग को रोकती है ना वो सिर्फ और सिर्फ फ्रिक्शन है। तो तुम ऐसे ना विजुअलाइज करके सोच सकते हो कि अगर मेरा भारी चीज हुआ, मुझे खींचने में वो मुश्किल हो रही है,
मुझे ज्यादा मुश्किल हो रही है यानी फ्रिक्शन बहुत ज्यादा होगा, ठीक है। अगर मेरे को खींचने में आसान हो रहा है तो फ्रिक्शन कम होगा, तब मैं आसानी से खींच पा रहा हूँ। तो ये चीज आप लोग क्वेश्चन करते हुए सोच सकते हो। तो ये आपका दूसरा एक्सपेरिमेंट हो गया। अब यहाँ पे भी आप सिमुलेटर ये सब वाली चीज है, ये वही चीज है जो मतलब अभी आपने वीडियो में देखा था। मैं एक बार यहाँ पे आपको करके दिखा देता हूँ। हम लोग के पास ज्यादा टाइम है नहीं, बट देख लो एक बार। देखो यहाँ पे जो लिखा हुआ है ना, यहाँ पे जो ब्लॉक का मास है वो 500 ग्राम दिया हुआ है, ठीक है। अब और यहाँ पे जो मैंने यहाँ पे जो पैन जो प्लेट रखा हुआ है उसका मास है 5 ग्राम। अब मैंने ऐसे धीरे धीरे वेट रखा, पहले 20 ग्राम का वेट रखा, कुछ नहीं हुआ अभी तक। फिर मैंने 25 ग्राम और ऐड किया, अभी तक कुछ नहीं हुआ है। अब मैंने यहाँ पे सीधे 200 ग्राम ऐड कर दिया। तो देखो यहाँ पे क्या हो रहा है कि बॉक्स आगे शिफ्ट हो गया। यहाँ पे क्या हुआ कि यहाँ पे मतलब मैंने जितनी चीजें से भारी करते गई, टेक्निकली मैं फोर्स बढ़ाते जा रहा हूँ, मैं खींचने का फोर्स बढ़ा रहा हूँ। अब जैसे यहाँ पे मैंने टोटल 250 ग्राम का वेट रखा और ये 500 ग्राम का था, तो इस वाले केस में ये जो है ना 250 ग्राम काफी हो गया ताकि वो ब्लॉक को खींच पाए। जब तक मैंने 25 ग्राम रखा था, जब तक मैंने 20 ग्राम रखा था, तब वो नहीं काफी था। अब यही चीज देखो, मैं फिर से एक बार क्या करता हूँ, इसको एक बार रीसेट करते हैं यहाँ से। यहाँ पे देखो, अब मैंने यहाँ पे शुरू में पहले सिर्फ डायरेक्ट मैंने 200 का मास रख दिया, अभी तक कुछ नहीं हो रहा है। मैंने 200 रखा, फिर मैंने 20 ग्राम बढ़ाया, तो अभी 220 ग्राम टोटल है, अभी तक भी कुछ नहीं हुआ। अब 25 ग्राम बढ़ाया। जब तक मैं 250 ग्राम रखूं नहीं, तब तक मैं 500 ग्राम वाले मास को नहीं हिला सकता। ये ना पर्टिकुलर वेट है या पर्टिकुलर आपको फोर्स लगानी पड़ेगी। अब जैसे अगर मैंने अब यहाँ पे कोई पत्थर ही रख दिया भारी सा, ऐसे 10 किलो का पत्थर रख दिया, अब ऐसा थोड़ी है कि मैं सिर्फ उसको एक उंगली से खींच पाऊंगा। हो सकता है मुझे इसे 10 उंगली को यूज करके साथ में करना पड़ेगा, ठीक है। ओके गणेश, कोशिश करना कि तुम वापस रिज्वाइन हो जाओ अगर इंटरनेट स्टेबल हो तो, ठीक है। तो ये चीज है। अब ये चीज ऐसे हो गई। अब अभी तक हम लोग क्या सीखे, हम लोग 3 चीज सीखे हैं। जो फ्रिक्शन होता है नंबर 1, वो मास पे डिपेंड करता है। आपका जितना ज्यादा भारी वो ऑब्जेक्ट रहेगा उतना ज्यादा मुश्किल होगा खींचने में। नंबर 2, कि आपका सरफेस जितना स्मूथ रहेगा, जितना चिकना रहेगा, उतना कम फ्रिक्शन लगेगा, तो उतना आसान होता है। मतलब जितना ज्यादा स्मूथ होगा उतना ज्यादा आसान होगा खींचना, ठीक है। और तीसरा चीज क्या था, वो वाली चीज थी, ये ग्राफ था कि जो आपका स्ट्रेच जो हो रहा है वो मास के डायरेक्टली प्रोपोर्शनल होता है, या फिर मतलब ये स्ट्रेट लाइन हमेशा बनती है, ठीक है। ओके, अब यहाँ पे ना कुछ क्वेश्चन है मेरे पास। ये सब कुछ क्वेश्चन है, हम लोग यहाँ से ना 5-5 क्वेश्चन कर लेते हैं क्योंकि ज्यादा टाइम है नहीं हम लोग के पास। आई गेस 50 मिनट्स ही रहते हैं, तो हम लोग 5 क्वेश्चन 6 क्वेश्चन ऐसे कुछ मतलब 10-10 क्वेश्चन कर सकते हैं आराम से। तो पहले ही ना ये सब कर लेते हैं, ये सब आसान क्वेश्चन है। आप लोग मेरे को बताते रहना, ठीक है। तो अभी हम क्वेश्चन नंबर 1 कर रहे हैं, ठीक है। एक बार पढ़ दो तुम लोग, मैं फिर एक्सप्लेन करूंगा। स्टेटमेंट 1 क्या है, डायरेक्शन ऑफ द फ्रिक्शनल फोर्स इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन। डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स अलोंग द डायरेक्शन ऑफ मोशन। तो ये चीज बताओ कि जब मैंने आगे से किसी ऑब्जेक्ट को खींच रहा हूँ, ऑब्जेक्ट मेरा इस साइड में जा रहा है, तो फ्रिक्शन कौन सी डायरेक्शन में लगता है? क्या वो मोशन के सामने लगता है, क्या वो मोशन के अपोजिट लगता है? किसी को पता है इसका आंसर? कौन सा स्टेटमेंट करेक्ट है? टू। मेरी आवाज जा रही है? 2, स्टेटमेंट 2 करेक्ट है। सर आई थिंक ओके ठीक है, रुको मैं यहाँ पे एक्सप्लेन करता हूँ। तो स्टेटमेंट 2 यहाँ पे गलत है। अब देखो मैं ऐसे बताता हूँ कैसे। मान लो मेरे पास ये ऑब्जेक्ट है, ठीक है, ये ऑब्जेक्ट है, मैंने इसको यहाँ से खींचा, ठीक है। अब मुझे जब अब अगर फ्रिक्शन भी मुझे, मैं जिस डायरेक्शन में मोशन कर रहा हूँ उसी डायरेक्शन में मेरा फ्रिक्शन भी लग रहा है, तो वो तो फिर मुझे कुछ रोक ही नहीं रहा, ठीक है। तो जब तक फ्रिक्शन मेरे को पीछे से खींचेगा नहीं, पीछे से खींचेगा नहीं, तो फिर वो बराबर नहीं होता।
हाँ ओके, तो वही चीज है कि फ्रिक्शन को ना मेरे को अपोजिट डायरेक्शन में लगना पड़ेगा। जैसे मेरा जो ये लेफ्ट हाथ है, ये जब तक मुझे ऐसे पीछे से खींचेगा नहीं, तब तक वो चीज तो ऐसे नॉर्मली चलती जाएगी, मुझे तो कुछ तो रोक ही नहीं रहा। तो यहाँ पे ये होता है कि फ्रिक्शन जो होता है ना, वो हमेशा फ्रिक्शन हमेशा ऑपोजिट लगता है, ठीक है। अगर ऐसे मतलब मान लो आप कुछ पत्थर को खींच रहे हो, तो उसको रोक कौन रहा है? फ्रिक्शन रोक रहा है। या कुछ ऐसे ऑब्जेक्ट को रोक रहे हो, तो फ्रिक्शन जिस डायरेक्शन में आप खींच रहे हो ना, उसके अपोजिट डायरेक्शन में लगता है, उल्टे डायरेक्शन में लगता है। मान लो ऐसे फिर दो जगह से आप खींचोगे तब ना वो मुश्किल होगा। ये चीज ना आप याद भी कर सकते हो कि फ्रिक्शन जो होता है वो अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ मोशन रहता है। मोशन मतलब जिस टाइप वो मूव कर रहा है ना, उसके अपोजिट लगता है, ठीक है। किसका डाउट था? सर मेरा। ठीक है, ये चीज याद कर लो कि फ्रिक्शन होता है वो अपोजिट रहता है, ठीक है। ओके सर। ओके, तो इसका टेक्निकली स्टेटमेंट वन करेक्ट है। आगे बढ़ते हैं। What will happen to the friction when smoothness of surfaces increases? सर क्या? डिक्रीजेस डिक्रीजेस ओके गुड। डिक्रीजेस। किसी को डाउट है इसमें? किसी को इसमें डाउट है? नो सर। वेदिका इसमें डाउट है? नो नो सर सर। ओके ओके ठीक है, आगे बढ़ते हैं। यहाँ पे एक थर्ड क्वेश्चन है। फोर्स ऑफ फ्रिक्शन विच अपोजेस अप्लाइड फोर्स व्हेन ऑब्जेक्ट इज एट रेस्ट। अब देखो, मैंने याद है आपको, मैंने तीन टाइप के फोर्स बताए थे, तीन टाइप के फ्रिक्शन बताए थे। यहाँ पे देखते हैं वापस से ये वाली चीज, ये दिख रहा है, स्टैटिक फ्रिक्शन, काइनेटिक फ्रिक्शन और लिमिटिक फ्रिक्शन। मैंने क्या बताया था कि जो स्टैटिक फ्रिक्शन होता है ये तब लगता है जब आपका ऑब्जेक्ट रेस्ट पे हो, मतलब आपका जो ऑब्जेक्ट है, जो आपका ब्लॉक है, वो मूव नहीं कर रहा, वो रुका हुआ है। काइनेटिक फ्रिक्शन तब होता है जब आपका ऑब्जेक्ट मूव करते रहता है, ठीक है। और लिमिटिंग फ्रिक्शन इन दोनों के बीच में होता है ना, आपको मतलब आपका ऑब्जेक्ट जस्ट मूव करना स्टार्ट करने वाला है, ठीक है। ये चीज याद रखना, स्टैटिक मतलब रुका हुआ, काइनेटिक मतलब मूव कर रहा है, और लिमिटिंग जो होता है कि वो जस्ट मूव करना स्टार्ट करने वाला है, ठीक है। वापस क्वेश्चन पे आता है। फोर्स ऑफ ओके सर। फ्रिक्शन व्हिच अपोजेस अप्लाइड फोर्स व्हेन द ऑब्जेक्ट इज एट रेस्ट, ठीक है। यहाँ पे क्या लिखा है? ऑब्जेक्ट रेस्ट पे है, ऑब्जेक्ट रुका हुआ है, तो कौन सा फोर्स लगेगा? अगर आपको ये सब ऑप्शन सबको स्टैटिक पता भी फ्रिक्शन। नहीं है ना, तब भी आप ये, हाँ ओके, आप आंसर कर सकते हो। स्लाइडिंग फ्रिक्शन आपका ना समझ भी सकते हो कि स्लाइडिंग फ्रिक्शन क्या होता होगा। जब वो ऑब्जेक्ट स्लाइड कर रहा होगा तब स्लाइडिंग फ्रिक्शन लगता होगा, मतलब मैंने ऐसे को ऐसे क्या बोलते हैं, स्लाइड वाले पे एक ऑब्जेक्ट रख दिया, वो स्लाइड कर रहा है, ठीक है, तो स्लाइडिंग फ्रिक्शन लग रहा होगा। स्टैटिक फ्रिक्शन कब लगता है? जब ऑब्जेक्ट स्टैटिक होता होगा, क्या रुका हुआ रहता होगा। स्टैटिक मतलब रुका हुआ, रेस्ट। यहाँ पे रोलिंग फ्रिक्शन क्या है? मान लो मैंने एक बॉल को रोल कर दिया, ठीक है, वो गोल गोल घूम रहा है, तो उस टाइम जो फ्रिक्शन लगती होगी वो रोलिंग फ्रिक्शन होती होगी। चलो ओके ओके ठीक है, ठीक है वेदिका, टू इज करेक्ट, स्टैटिक फ्रिक्शन इज करेक्ट। मूविंग ऑन। What will happen to the friction when roughness of surface increases? What will happen to the friction when roughness of surface increases? रफनेस बढ़ा रहा हूँ, रुखड़ा जो रुखड़ापन है वो बढ़ रहा है, ज्यादा इरेगुलरिटीज है। ओके गुड, गुड सर अपूर्वा, गुड मयूर। इंक्रीजेस। आगे बढ़ते हैं। फोर्स ऑफ फ्रिक्शन विच अपोजेस मूविंग ऑफ एन ऑब्जेक्ट। फोर्स ऑफ फ्रिक्शन, ऐसे इसका आंसर ना स्लाइडिंग और रोलिंग दोनों हो सकता है। लेकिन यहाँ पे क्या बोल रहा था कि ऑब्जेक्ट ना मूव कर रहा है, यहाँ पे ऑप्शन में काइनेटिक फ्रिक्शन नहीं दिया हुआ है, तो ये वाली चीज थोड़ी गड़बड़ है। अब आप ऐसे पूछोगे ना, तो स्लाइड करते हुए जो ऑब्जेक्ट मूव कर रहा है, रोल करते हुए भी ऑब्जेक्ट मूव कर रहा है, तो इसका आंसर दोनों होना चाहिए। तो आई गेस क्वेश्चन में कुछ दिक्कत है, तो अभी इसको छोड़ के आगे बढ़ते हैं। तो, ठीक करते हैं। स्टेटमेंट वन, स्लाइडिंग फ्रिक्शन कैन बी ग्रेटर स्लाइडिंग यार। ओके ठीक है, स्लाइडिंग फ्रिक्शन से क्वेश्चन अभी रहने देते हैं। ये क्या है?
ओके हाँ ये करते हैं. कंसिडर अ बुक ऑन द फ्लोर. फोर्स फ्रिक्शन बिटवीन फ्लोर एंड बुक डैश इफ वी पुट वेट ऑन द बुक. यहाँ पे क्या कर रहे हैं हम लोग ना, बुक के ऊपर ऐसे वेट रख रहे हैं और उसको भारी बना रहे हैं ऑब्जेक्ट को. ठीक है, तो मतलब मेरा जो ब्लॉक है जितना भारी होगा उतना ज्यादा फ्रिक्शन क्या होगा, बढ़ेगा या घटेगा या कुछ फर्क नहीं पड़ेगा. ओके गुड, इंक्रीजेस. गुड अपूर्वा. गुड समृद्धि. गुड गुड. आगे बढ़ते हैं. ओके अच्छा ये भी एक चीज है कि यहाँ पे ना ये एक अच्छा क्वेश्चन है कि जो फ्रिक्शन होता है ना वो हम लोग के लिए बुरा क्यों है. लाइक फ्रिक्शन से क्या दिक्कतें आ सकती हैं. मतलब आप लोग कभी नोटिस किया कि आप लोग अगर फ्रिक्शन नहीं होता ना तो आप लोग पेन कॉपी से लिख नहीं पाते. एविल का मतलब होता है कि वो बुरा है. फ्रिक्शन हम लोग के लिए क्यों बुरा है. लाइक आप तो ऐसे सोचोगे कि वो हम लोग को चलने में रोक रहा है या वैसे मतलब चीजों को और भारी बना रहा है. बट फ्रिक्शन के कारण, हाँ गुड, इसका आंसर वियर एंड टियर ऑफ मैकेनिकल पार्ट्स है. ठीक है, होता क्या है ना कि जितना ज्यादा फ्रिक्शन लगता है ना उतना ज्यादा वो चीजें मतलब रगड़ती है, समझ रहे हो ना. उतना ज्यादा वो एक दूसरे से ऐसे वो रब होता है और रब होने के कारण ना वो बहुत सारी चीजें खराब हो जाती है. ये चीज आप जानते ही होगे कि जितना ज्यादा ऐसे आप किसी चीज को रगड़ रहे हो तो उतना चीज वो खराब हो जाती है. तो आगे बढ़ते हैं. Which of the following increases friction between two surface. फ्रिक्शन बढ़ रहा है तो यहाँ पे क्या है कि स्मूथनेस तुम बढ़ा दो, तुम लुब्रिकेंट लगा दो. लुब्रिकेंट इन द सेंस कि मतलब कोई तेल या फिर जैसे वैसलीन ये सब जो होते हैं वो बहुत चिकनी चीज होती है ना, तो अगर आप वो लगा देते हो तो फिर वो सरफेस बहुत स्मूथ हो जाता है. तो लुब्रिकेंट का मतलब ऐसा है. इंक्रीज वेट ऑन द सरफेस. हाँ गुड अपूर्वा, यही आंसर है, इंक्रीज वेट ऑन द सरफेस और डिक्रीज रफनेस ऑफ द सर्फेसेस. ठीक है, मैं जितना ज्यादा वेट बढ़ाऊंगा उतना ज्यादा मुश्किल हो जाएगा. ओके गुड, ये लास्ट क्वेश्चन है. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शंस डिपेंड्स ऑन द फ्रिक्शन. ओके ये बताओ, क्या वेट से फ्रिक्शन पे कुछ डिपेंड होता है. मैं ऑब्जेक्ट को भारी कर रहा हूँ या फिर मैं सरफेस को रफ बना रहा हूँ या इरेगुलरिटीज का मतलब रफनेस ही है. ठीक है, ये वाली चीज और ये वाली चीज सेम है. इसका आंसर क्या होना चाहिए. ओके गुड अपूर्वा, इसका ऑल ऑफ दीज होगा क्योंकि आप, मैंने बताया था शुरू में कि वो वेट पे भी डिपेंड करता है और रफनेस पे भी डिपेंड करता है. गुड गुड गुड. चलो ठीक है, तो ये सारे क्वेश्चंस हम लोग ने कर लिए. यहाँ पे भी और क्वेश्चंस है बट आई गेस हम लोग टाइम, आई गेस 15 मिनट से मिलता है क्लास के लिए, तो हम लोग के पास क्लास के 2 मिनट बचे हैं. तो आम, मेरे को जहाँ तक पता है तुम लोग के पास भी ये वेबसाइट की लिंक होगी. ये ओवरलैप्स वाली वेबसाइट है. तुम खुद से भी अगर तुम्हें कभी दिक्कत हो तो तुम ये वाली चीज देख सकते हो. तुम एक्सपेरिमेंट करके देख सकते हो, सिमुलेटर और सेल्फ एवेल्युएशन, तुम ये सब क्वेश्चन अटेम्प्ट कर सकते हो. 10 ओके क्वेश्चन सर. होते हैं, सोर्सेज देख सकते हो. ओके तो 1 मिनट में अब यहाँ पे एक बार स्क्रीन शेयर बंद कर रहा हूँ. हम्म तो अभी तक किसी को आज की क्लास में किसी को डाउट लगा है, कुछ दिक्कत हुई. नो सर. नो सर. किसी को कोई दिक्कत नहीं हुई. तुम लोगों को क्लास कैसा लगा. तुम लोग ऐसे वीडियो ये सब भी ऑन कर सकते हो अगर किसी को दिक्कत नहीं हो. बाकी तो ठीक है. बाकी तुम लोग बताओ कुछ, क्लास कैसा रहा. अच्छा रहा सर, बहुत अच्छा रहा. अच्छा रहा सर. ओके गुड. तुम लोग क्लास 8 और 9 के हो गए शायद, जहाँ तक मुझे बताया गया था. सर हम 9th के यस हैं. सर. हम 8 के. ओके 9. ओके गुड गुड. सर हम 8 के. गुड गुड गुड. ठीक है, तुम लोग के एग्जाम्स आ रहे होंगे ना अभी तो, यस यस सर कि आए. हो गए. यस सर.
मार्च महीने में। ओके ठीक है। ठीक है। ये सब चीज बहुत एग्जाम में ये सब चीज बहुत पूछता है, फ्रिक्शन, ये सब जो टॉपिक्स होते हैं ना, और ये सब चीजें तो उसको अच्छे से पढ़ के जाना। ठीक है। आई गेस ओके टाइम सर। अब हो चुका है। मैम आप मीटिंग पे आई गेस। प्रेमा मैम आई गेस। ठीक है फिर मेरी तरफ से क्लास एंड हो चुका है तो ओके। तुम लोग के इसके बाद कोई क्लास है क्या कि यहीं पे खत्म हो जाती है? नहीं सर, यहीं पे खत्म हो जाती है। इसके बाद कोई क्लास नहीं है?